डियर फ्रेंड्स, वेलकम टू व्हीटी शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस। आजच्या या टॉपिकमध्ये आपण व्हर्बल क्वेश्चनचे आन्सर्स कसे द्यायचे हे शिकणार आहोत। जर समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला डू आय प्ले, तुम्ही उत्तर कसं देणार? डू वी प्ले, तुम्ही मला उत्तर कसं देणार? इन द सेम वे डज माय फादर प्ले, याचं उत्तर तुम्ही कसं देणार? म्हणूनच हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे। परंतु यापूर्वी आपण या सिरीजमध्ये नियर अबाउट 8 to 10 व्हिडिओज बघितलेले आहे आणि आपण प्रत्येक व्हिडिओ डे वाईज आणि सिक्वेन्स वाईजच बघत आहे। माझी तुम्हाला विनंती आहे, स्पोकन इंग्लिश आणि ग्रामरच्या ह्या सिरीजमध्ये तुम्हाला प्रॅक्टिससह प्रत्येक व्हिडिओ डे वाईज आणि सिक्वेन्स वाईजच बघायचा आहे। कारण यापूर्वी आम्ही सिंपल प्रेझेंट टेन्सचा व्हर्बल क्वेश्चन कसा तयार करतात त्याच पद्धतीने ह्या पूर्ण स्ट्रक्चरची प्रॅक्टिस कशी केली जाते, इन द सेम वे कॉलम प्रॅक्टिसेस कशा केल्या जातात हे आपण बघितलेलं आहे। रायटिंग ऍक्टिव्हिटीज कशा केल्या जातात हे आपण बघितलेलं आहे। मित्रांनो, आपण फक्त थेअरीचा पार्ट शिकत नाही आहोत, आपण प्रॅक्टिससह पुढे जात आहोत। इन द सेम वे आपण फक्त टेन्सेस पण शिकत नाही आहोत। फॉर एक्झाम्पल आपण पर्सनल प्रोनाउन्स काय आहे हे शिकलेलो आहोत। त्याचबरोबर आपण व्हर्बल क्वेश्चन्स, हेल्पिंग वर्ब्स, मूळ क्रियापद हे प्रकार देखील शिकलेलो आहोत। मित्रांनो, हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे, तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि या पुढचे व्हिडिओज देखील तुम्हाला डे वाईज आणि सिक्वेन्स वाईजच बघायचे आहे। माझी तुम्हाला विनंती आहे, जर तुम्ही आमच्या ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 आमचा हा व्हीटी शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस हा चॅनल तुम्ही सबस्क्राइब करा। इन द सेम वे आमचा हिंदीचा देखील एक चॅनल आहे, यू कॅन स्पीक इंग्लिश किट, तो सुद्धा चॅनल तुम्ही सबस्क्राइब करू शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अगदी अशाच प्रकारे जर तुम्हाला 60 दिवसांचा संपूर्ण कोर्स फक्त मोबाईलमध्ये जर बघायचा असेल तर आमचं व्हीटी शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस हे ॲप प्ले स्टोअरवरून तुम्ही इन्स्टॉल करा। आमच्या स्टोअरच्या ऑप्शनमध्ये आम्ही संपूर्ण 60 दिवसांचा कोर्स तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि अतिशय छान कोर्स आहे। स्टोअरच्या ऑप्शनमध्ये संपूर्ण कोर्स आहेत। जर तुम्ही तो कोर्स अतिशय कमी किमतीमध्ये जर परचेस केला तर आमची 4 पुस्तके आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या पत्त्यावर पाठवत असतो। त्या संदर्भात अधिक माहिती आम्ही ह्या व्हिडिओच्या नंतर तसेच ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। तर चला मित्रांनो, सुरू करूया। आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा व्हर्बल क्वेश्चन काय आहे हे शिकलेलो आहे, त्याच पद्धतीने व्हर्बल क्वेश्चन्स काय असतो। फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो, डू आय प्ले, मी खेळतो का? परंतु यापूर्वी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलेला आहोत आणि शिकत आहोत। आय प्ले, मी खेळतो, याचा व्हर्बल क्वेश्चन आहे डू आय प्ले। वी प्लेचा व्हर्बल क्वेश्चन आहे डू वी प्ले। यू प्लेचा व्हर्बल क्वेश्चन आहे डू यू प्ले। दे प्लेचा व्हर्बल क्वेश्चन आहे डू दे प्ले। ही प्लेचा व्हर्बल क्वेश्चन आहे डज ही प्ले। शी प्लेचा व्हर्बल क्वेश्चन आहे डज शी प्ले। मी खेळतो, मी खेळतो का? आपण खेळतो, आपण खेळतो का? तू खेळतो, तू खेळतो का? ती खेळते, ती खेळते का? काचे प्रश्न। परंतु मित्रांनो, आपण ह्या संपूर्ण स्ट्रक्चरची प्रॅक्टिस देखील केलेली आहे। आय प्ले, वी प्ले, यू प्ले, यू प्ले, दे प्ले, ही प्ले, शी प्लेज, इट प्लेज, राम प्ले, श्याम प्लेज। आय डोंट प्ले, वी डोंट प्ले, यू डोंट प्ले, यू डोंट प्ले, दे डोंट प्ले, ही डजंट प्ले, शी डजंट प्ले, इट डजंट प्ले, राम डजंट प्ले, श्याम डजंट प्ले। डू आय प्ले, डू वी प्ले, डू यू प्ले, डू यू प्ले, डू दे प्ले, डज ही प्ले, डज शी प्ले, डज इट प्ले, डज राम प्ले, डज श्याम प्ले। तर सिंपल प्रेझेंट टेन्सचं हे एक शॉर्ट स्ट्रक्चर आहे। मी खेळतो, मी खेळत नाही, मी खेळतो का? परंतु या टॉपिक मध्ये मला तुम्हाला प्रश्नांचे उत्तर कसे द्यायचे हे मला शिकवायचं आहे। मित्रांनो, मी जर तुम्हाला प्रश्न विचारला डू आय प्ले, तुम्ही उत्तर मला कसं देणार? डू आय प्ले, डू आय टीच फास्ट, डू आय टीच वेल, डू आय लुक हँडसम, याचं उत्तर तुम्ही कसं देणार? डू वी प्ले, याचं उत्तर तुम्ही कसं देणार? आणि मी जर समजा तुम्हाला प्रश्न विचारला डू यू प्ले, याचं होकारार्थी उत्तर तुम्ही कसं देणार? उत्तर तुम्ही 2 प्रकारे देऊ शकता। मित्रांनो, पुन्हा लक्षात घ्या, जर समजा मला तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर इंग्रजीमधून द्यायला शिकवायचे असतील तर पहिल्यांदा आपली मातृभाषा परफेक्ट करा। मी जर तुम्हाला मराठीमध्ये जर प्रश्न विचारला मी खेळतो का, मी जर असा प्रश्न जर केला आणि तुम्हाला होकारार्थी उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही फक्त हो म्हणायचं नाही, तर मला तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर द्या। मी खेळतो का, तर तुम्ही उत्तर कसं देणार? तर तुम्ही असंच उत्तर देणार, हो सर तुम्ही खेळतात किंवा तू खेळतो। बघा मी काय बोललो, मी खेळतो का म्हणजेच मी बोट माझ्याकडे ठेवलंय, मी खेळतो का तर तुम्हाला बोट असं करायचंय, हो तू खेळतो किंवा तुम्ही खेळतात। व्हेरी सिंपल। इन द सेम वे मी जर तुम्हाला प्रश्न विचारला आपण खेळतो का, तुम्हाला होच बोलायचं आहे। आपण खेळतो का, हो आपण खेळतो, लक्षात घ्या। परंतु मी जर तुम्हाला एकाला प्रश्न विचारला तू खेळतो का, तर तुम्ही असं बोलणार, हो मी खेळतो। इन द सेम वे मी जर प्रश्न दोघांना जर केला किंवा अनेकांना केला, माझ्या समोर असणाऱ्या व्यक्तींना डू यू प्ले, लक्षात घ्या डू यू प्ले, तुम्ही खेळतात का, तर तुम्ही मला उत्तर काय देणार, हो सर आम्ही खेळतो। इन द सेम वे ते खेळतात का, तिकडे 10 मुलं आहेत ते खेळतात का, हो ते खेळतात।
इन द सेम वे तो खेळतो का? हो तो खेळतो. बघा थर्ड पर्सनचा प्रश्न आहे, तो खेळतो का? त्याची सवय तुम्हाला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तो खेळतो का? तर तुम्ही उत्तर देणार हो सर तो खेळतो. ती मुलगी खेळते का? हो ती मुलगी खेळते. ते कुत्र खेळतं का? हो ते कुत्र खेळतं. राम खेळतो का? हो राम खेळतो. श्याम खेळतो का? हो श्याम खेळतो. अगदी अशाच प्रकारे मी जर तुम्हाला प्रश्न विचारला माझे वडील खेळतात का? तुम्ही उत्तर काय देणार? तुम्ही असं बोलणार नाही हो माझे वडील खेळतात, तुम्ही असं बोलणार हो सर तुमचे वडील खेळतात. लक्षात घ्या. तर हे प्रकार महत्त्वाचे आहे. म्हणजेच मी जर इथे प्रश्न जर तुम्हाला विचारला डू आय प्ले, म्हणजे मी तुम्हाला विचारतोय डू आय प्ले, मी खेळतो का? तर तुम्हाला बोट असं करायचं आहे. म्हणजे मी जर प्रश्न तुम्हाला जर केला डू आय प्ले, तर त्याचं उत्तर असं होतं यस यू प्ले किंवा यस यू डू. परंतु सर मला हे समजून सांगा हे उत्तर कसं तयार होतं. लक्षात घ्या, डू आय प्ले या प्रश्नाची रचना लक्षात घ्या. डू हे सहायकारी क्रियापद आहे, आय कर्ता आहे आणि प्ले हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे. व्हेरी सिंपल. बघा मग जर समजा मला या प्रश्नाची होकारार्थी वाक्याची जर रचना करायची असेल तर मी रचना कशी करतो? डूच्या पुढे आय हा कर्ता आहे, हा कर्ता मी खाली घेतला. मी तुम्हाला आत्ताच समजून सांगितलेलं आहे डू आय प्ले, मी खेळतो का? तुम्ही उत्तर देणार आहे हो तू खेळतो. म्हणजेच ह्या आयचं मी यू केलं. एकाला प्रश्न आहे म्हणजेच आयचं रूपांतर यू मध्ये झालं. आता उरलं काय हे मला सांगा. आता उरलं प्ले नाही तर उरलं डू. म्हणजेच हे डू मी ह्या यूच्या पुढे घेतलं, परंतु मी अगोदर काय बोललो यस, कारण मला होकारार्थी उत्तर द्यायचं आहे. यस यू डू प्ले, आपण असं बोलत नाही. लक्षात घ्या ग्रामरचा सगळ्यात महत्त्वाचा नियम या ठिकाणी बघा, प्ले प्लस डू इज इक्वल टू प्ले. म्हणजे जर एखाद्या मूळ क्रियापदामध्ये जर डू जर गेलं, हे जर सहायकारी क्रियापद गेलं तर मूळ क्रियापद तसंच राहतं. कारण डू वर्तमान काळ आहे, प्ले वर्तमान काळ आहे. प्ले प्लस डू इज इक्वल टू प्ले डू होत नाही. इन द सेम वे प्ले प्लस डज, जर एखाद्या मूळ क्रियापदामध्ये डज जर केलं तर त्या क्रियापदाला यस यस प्रत्यय लागतो. म्हणजेच प्ले मध्ये जर मी डज ऍड केलं तर प्लेज होईल. इन द सेम वे प्ले मध्ये मी जर डीड ऍड केलं, डीड हा भूतकाळ आहे, डूचा भूतकाळ डीड आहे, डजचा भूतकाळ डीड आहे, म्हणजेच त्या मूळ क्रियापदाचा भूतकाळ होतो. म्हणजेच माझ्या लक्षात एक गोष्ट आली, डू एखाद्या मूळ क्रियापदात गेलं तर त्या क्रियापदाला काही फरक पडत नाही, परंतु वाक्यामध्ये असं डू आपल्याला उघडपणे ठेवता येत नाही. म्हणूनच यस यू डू प्ले असं म्हणता येत नाही. म्हणूनच मी असं बोलणार यस यू प्ले. बघा यस यू प्ले एक तर असं म्हणा किंवा यस यू डू असं सुद्धा म्हणतात. ए डू आय प्ले? यस यू डू. किंवा असं म्हणा यस यू प्ले. आणि आपण शॉर्ट मध्ये उत्तर कसं देतो? येस किंवा नो मध्ये. परंतु ग्रॅमॅटिकली उत्तर तुम्हाला असं द्यावं लागतं, हे लक्षात घ्या. इन द सेम वे मला चटकन उत्तर द्या, येसने मला उत्तर द्या. ए डू आय टीच फास्ट? चटकन उत्तर द्या येस सर यू डू किंवा येस सर यू टीच फास्ट. व्हेरी सिंपल. डू आय लुक हँडसम? व्हेरी सिंपल. येस सर यू डू किंवा येस यू लुक हँडसम. व्हेरी सिंपल. बघा आता हा आयचा कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला. इन द सेम वे मी जर तुम्हाला प्रश्न विचारला डू वी प्ले, आपण खेळतो का? तुम्ही उत्तर देणार हो आपण खेळतो. म्हणजेच या प्रश्नाची रचना मी कशी करणार? बघा येस किंवा नो ने उत्तर द्यायचं आहे, परंतु मी येसच गृहीत धरून मी उत्तर देणार आहे, होकारार्थी उत्तर यस वी डू प्ले. आता अशी रचना मी करणार नाही, कारण बघा ही रचना आहे, मला उत्तर देताना सुरुवातीला यस बोलायचं आहे, म्हणजे मला यस म्हणावंच लागणार आहे. यसच्या पुढे मी करता घेणार आहे, वी करता मी खाली घेतला. आता उरलं काय? उरलं फक्त प्ले नाही तर डू आणि प्ले. तर डू त्या प्ले मध्ये ऍड करा, म्हणजेच यस वी प्ले असं उत्तर तयार होणार आहे. व्हेरी सिंपल. किंवा यस वी डू असं त्याचं उत्तर तयार होऊ शकतं. यस वी डू या ठिकाणी तुम्ही लिहू शकता यस वी डू. व्हेरी सिंपल. आता लक्षात घ्या हा प्रश्न थोडासा गोंधळाचा आहे. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला डू यू प्ले, तू खेळतो का? मी प्रश्न एकाला केलेला आहे. आता लक्षात घ्या मी बोट एका व्यक्तीकडे करतोय. ज्यावेळेस मी असे बोट करेल त्यावेळेस समजायचं मी प्रश्न अनेकांना करतोय. मी तुम्हाला प्रश्न विचारला डू यू प्ले म्हणजे प्रश्न एकाला आहे, मग तुम्ही असं उत्तर देणार नाही येस यू प्ले, अजिबात नाही. बऱ्याच वेळेस आपण चुकतो, ए डू यू सिंग अ सॉन्ग, तुम्ही उत्तर असं देणार नाही येस यू सिंग अ सॉन्ग, बिलकुल नाही. मग तुम्हाला उत्तर कसं द्यायचंय? त्या यूचं रूपांतर तुम्हाला आय मध्ये करायचं आहे, परंतु सुरुवातीला तुम्ही काय करणार? येस बोलणार, यूचं आय करणार, त्यानंतर उरलं काय? डू आणि प्ले. हे डू प्ले मध्ये टाका. म्हणजेच डू एखाद्या क्रियापदात गेल्यानंतर ते क्रियापद तसंच राहतो, फक्त आपल्याला ते उघडपणे वाक्यात ठेवता येत नाही. डू पुढे जर क्रियापद आलं तर फक्त त्या क्रियापदामध्ये ऍडिशन करावे लागते, म्हणजेच यस आय प्ले. इन द सेम वे यस आय डू. व्हेरी सिंपल. बघा थोडं थोडं लक्षात येत असेल. त्याचबरोबर मी आता प्रश्न अनेकांना करतो, ए डू यू प्ले, तुम्ही खेळतात का? हो आम्ही खेळतो. म्हणजेच या यूचं रूपांतर मी वी मध्ये केलं, पण अगोदर मी काय बोललो? यस वाय कॅपिटल
इन द सेम वे उरलं काय डू आणि प्ले, परंतु वी डू प्ले असं न म्हणता हे डू मी प्ले मध्ये ऍड करल आणि उत्तर असं होईल येस वी प्ले. व्हेरी सिंपल. इन द सेम वे तुम्ही असं सुद्धा बोलू शकता येस वी डू. लक्षात घ्या येस वी डू ही एक पद्धत आहे इंग्रजीमध्ये उत्तर देण्याची. हे डू यू प्ले येस आय डू किंवा डू यू प्ले तुम्ही खेळतात का येस सर वी डू असं सुद्धा बोललं तर चालतं. आणि नसेलच समजत तर येस किंवा नो आपण तर बोलतोच आहे. बघा डू दे प्ले ते खेळतात का, उत्तर मला दोन प्रकारे देता येऊ शकतं. बघा येस दे डू प्ले असं म्हणू नका, तर हे डू प्ले मध्ये टाका येस दे प्ले, हे झालं पूर्ण वाक्यात उत्तर. किंवा असं देखील तुम्ही बोलू शकता येस दे डू. व्हेरी सिंपल. अगदी त्याचबरोबर डज ही प्ले तो खेळतो का, आता लक्ष द्या डज ही प्ले तर तुम्ही उत्तर कसं देणार, हा व्याकरणाचा नियम आहे. बघा मी तुम्हाला नकारार्थी उत्तर द्यायला शिकवत नाही आहे, म्हणजेच मी काय करतो हा ही करता खाली घेतला यसच्या पुढे ही करता आहे, परंतु उरलं काय डज आणि प्ले. तर डज आणि प्ले असं मला वाक्यामध्ये उघडपणे ठेवता येत नाही आणि मी तुम्हाला हा नियम सांगितलेला आहे. जर एखाद्या वाक्यामध्ये डू डज डीड जर आलं आणि त्याच्या पुढे क्रियापद आलं तर ते तुम्हाला उघडपणे ठेवता येत नाही, परंतु डज हा येस येस प्रत्यय असतो आणि जर डज एखाद्या मूळ क्रियापदात जर ऍड केलं तर त्या क्रियापदाला येस येस प्रत्यय लागतो. म्हणजेच तुम्हाला असं बोलावं लागेल येस ही प्लेज. किंवा तुम्ही असं पण बोलू शकता येस ही डज. लक्षात घ्या येस ही डज. म्हणजेच बघा जर मला जर उत्तर द्यायचं असेल एक तर ह्या स्ट्रक्चर मध्ये उत्तर आहे, मी जर तुम्हाला चटकन जर विचारलं ए डू आय प्ले तर तुम्ही उत्तर देऊ शकता येस. इथं फक्त येस म्हणायचं येस यू प्ले. डू वी प्ले बघा मी प्रश्न विचारला येस वी प्ले. डू दे प्ले येस दे प्ले. म्हणजे ह्या व्हर्बल क्वेश्चनचं उत्तर या पार्ट मध्ये आहे. फक्त सुरुवातीला तुम्हाला येस म्हणावं लागेल. हे जरी नाही समजलं तरी पण तुम्ही स्ट्रक्चरचा आधार घेऊन तुम्ही उत्तर देऊ शकतात. तर आता नकारार्थी प्रश्नांचे उत्तर मला द्यायचे आहे, परंतु त्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रॅक्टिस दाखवतो. मी चटकन तुम्हाला मी येस ने उत्तर कसे द्यायचे हे मी तुम्हाला चटकन दाखवणार आहे. डज ही प्ले येस ही डज किंवा येस ही प्लेज. हे डज शी सिंग अ सॉन्ग येस शी डज किंवा येस शी सिंग्स अ सॉन्ग. डू यू प्ले क्रिकेट मी एकाला प्रश्न विचारला येस सर आय डू किंवा येस आय प्ले क्रिकेट. ए डज राहुल सर टीच फास्ट येस राहुल सर टीचेस फास्ट किंवा येस ही डज आपण असं पण बोलू शकतो. ए डू वी लिव्ह इन इंडिया येस वी डू किंवा येस वी लिव्ह इन इंडिया. व्हेरी सिंपल. अगदी अशाच प्रकारे मित्रांनो तुम्ही उत्तर देऊ शकता, परंतु हे कन्स्ट्रक्शन आहे. परंतु सर आम्हाला आता नकारार्थी प्रश्नांचे उत्तर कसे द्यायचे हे शिकवा. जर तुम्हाला हा टॉपिक जर समजला असेल तर तुम्ही नकारार्थी प्रश्नांचे देखील उत्तर देऊ शकता. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या या स्ट्रक्चर मध्येच उत्तर आहे. बघा आता मला नाही ने उत्तर द्यायचं आहे म्हणजे मला नो ने उत्तर द्यायचं. मी जर तुम्हाला विचारलं मी खेळतो का आणि तुम्हाला बोलायचं आहे नाही तर तुम्ही मला उत्तर कसं देणार. मगाशी तुम्ही मला होने उत्तर दिलं होतं. चला आता आपल्या मातृभाषेतून तुम्ही मला नाही ने उत्तर द्या. मी खेळतो का, मी बघा मी माझ्याकडे बोट करतोय मी खेळतो का तर तुम्ही बोलणार नाही तू खेळत नाही. तुम्ही बोट असं करणार म्हणजे मी असं जर बोट केलं तर तुम्ही असं बोट करणार. मी फास शिकवतो का, नाही सर तुम्ही फास शिकवत नाही किंवा तू फास शिकवत नाही. व्हेरी सिंपल. आपण पाकिस्तानमध्ये राहतो का, नाही नाही आपण पाकिस्तानमध्ये राहत नाही. तू पाकिस्तानमध्ये राहतो का, नाही मी पाकिस्तानमध्ये राहत नाही. आणि तुम्ही पाकिस्तानमध्ये राहतात का दोघांना प्रश्न केलाय. नाही आम्ही पाकिस्तानमध्ये राहत नाही. ते पाकिस्तानमध्ये राहतात का, नाही ते पाकिस्तानमध्ये राहत नाही. तिकडे दोन मुलं आहेत. तो पाकिस्तानमध्ये राहतो का, नाही तो पाकिस्तानमध्ये राहत नाही. व्हेरी सिंपल. ती पाकिस्तानमध्ये राहते का, नाही सर ती पाकिस्तानमध्ये राहत नाही. म्हणजेच तुम्हाला आता नकारार्थी उत्तर द्यायचं आहे, परंतु नुसतं यस नो म्हणायचं नाही. आता आपण ग्रॅमॅटिकली करेक्ट आन्सर कसं द्यायचं बघा. मी जर असा प्रश्न विचारला डू आय प्ले, आता उत्तर तुम्हाला नकारार्थी द्यायचं आहे. मी खेळतो का, नाही नाही तू खेळत नाही. म्हणजेच मी काय केलं बघा डू आय प्ले. रचना कशी, मी नो बोललो. सुरुवातीला एन कॅपिटल आहे, नो त्यापुढे कॉमा आहे. इथे पण मी एचच्या पुढे कॉमा दिलेला आहे हे लक्षात घ्या. नो त्याच्यानंतर वाय हा कॅपिटल नाही, कारण आयचं रूपांतर मी यू मध्ये केलं. कारण मी विचारतोय तुम्हाला मी खेळतो का, तुम्ही उत्तर देणार नाही तू खेळत नाही. म्हणजेच या आयचं रूपांतर मी यू मध्ये केलं. आता लक्षात घ्या मला नॉट टाकायचं आहे. म्हणजेच मला यू नॉट प्ले असं करता येणार नाही. म्हणजेच मला सहाय्यकारी क्रियापदाची गरज पडणार आहे. त्याच वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद म्हणजे त्याच काळातलं सहाय्यकारी क्रियापद मी खाली घेतलं, म्हणजेच डू मी खाली घेतलं आणि मी त्या डूच्या पुढे नॉट ठेवलं. म्हणजेच नो यू डू नॉट प्ले किंवा यू डोंट प्ले. आणि मी शॉर्टन फॉर्म यूज केलेला आहे. लक्षात घ्या बोली भाषेमध्ये जर तुम्ही शॉर्टन फॉर्म जर वापरले तर हे अतिशय चांगलं राहील. म्हणजेच नो यू डोंट प्ले किंवा नो यू डोंट असं देखील उत्तर तुम्ही देऊ शकता. व्हेरी सिंपल. बघा डू वी प्ले आपण खेळतो का, आता तुम्हाला नाही बोलायचं आहे. म्हणजे तुम्ही नो बोलला, हा करता घेतला, त्यानंतर तुम्हाला नॉट टाकायचा आहे.
नॉट टाकताना तुम्हाला हे डू खाली घ्यावं लागेल, त्यानंतर तुम्हाला नॉट द्यावं लागेल. शॉर्टन फॉर्म यूज करा. नॉट घेतलं तरी चालेल, डू नॉट म्हणलं तरी चालेल, परंतु शॉर्टन फॉर्म यूज केल्यास जास्त योग्य. नो वी डोंट प्ले, आणि एकदमच शॉर्ट आन्सर जर द्यायचा असेल, नो वी डोंट, व्हेरी सिंपल, नो वी डोंट, आणि आपण बोलतो नो फक्त, परंतु हे ग्रॅमॅटिकली करेक्ट आन्सर आहे. इन द सेम वे मी तुम्हाला प्रश्न विचारतो, डू यू प्ले, तू खेळतो का? आता बघा, मी तुम्हाला विचारलंय तू खेळतो का, तुम्ही मला कसं उत्तर देणार मराठीमध्ये? नाही सर मी खेळत नाही. मग इंग्रजीमध्ये हेच उत्तर कसं होईल? नो सर आय डोंट, किंवा नो सर आय डोंट प्ले. हेच उत्तर कसं तयार झालं बघा, या यूचं रूपांतर आय मध्ये झालं, कारण यू करता आहे, नोच्या पुढे मी करता घेतलेला आहे, नॉट टाकायचं आहे, म्हणजेच आय नॉट प्ले असं होणार नाही. तर हेच सहाय्यकारी क्रियापद मी खाली घेतलं, नो आय डोंट प्ले, किंवा अतिशय शॉर्टन फॉर्म मध्ये उत्तर द्या, नो आय डोंट. लक्षात घ्या, नो आय डू नॉट असं म्हणण्यापेक्षा नो आय डोंट असं बोला. व्हेरी सिंपल. त्याचबरोबर मी अनेकांना प्रश्न केलाय, माझ्यासमोर 2 व्यक्ती आहे किंवा एकापेक्षा अधिक आहे. डू यू प्ले, ए तुम्ही खेळतात का? नाही नाही सर आम्ही खेळत नाही. नो वी डोंट प्ले. बघा या यूचं रूपांतर मी वी मध्ये केलं, त्यानंतर डोंट घेतलं, आणि त्यानंतर प्ले हे क्रियापदाचं पहिलंच रूप आहे. इन द सेम वे डज ही प्ले, तो खेळतो का? आता बघा डज ही प्ले, मी करता खाली घेतला नो घेऊन, नोच्या पुढे करता ही, त्यानंतर डज खाली घेतलं आणि त्याच्या पुढे मी नॉट ठेवलं, म्हणजे शॉर्टन फॉर्म यूज केला, नो ही डझंट प्ले किंवा नो ही डझंट. आता हे जर तुमच्या लक्षात नाही आलं, इकडे लक्ष द्या, स्ट्रक्चर मध्येच उत्तर आहेत. कसे उत्तर आहेत बघा, डू आय प्ले, मी खेळतो का, फक्त तुम्हाला या स्ट्रक्चरच्या अगोदर नो म्हणावं लागेल, नो यू डोंट प्ले. व्हेरी सिंपल. डू वी प्ले, नो, फक्त इथे नो म्हणा, वी डोंट म्हणा, फक्त इथे काय करा, फक्त शॉर्टन फॉर्म तुम्ही यूज करा, नो वी डोंट, आणि इथे फक्त डझंट म्हणा. व्हेरी सिंपल. त्यानंतर डू यू प्ले, तू खेळतो का, एकाला प्रश्न विचारलाय तर तुम्ही मला उत्तर काय देणार, नो सर आय डोंट किंवा आय डोंट प्ले. व्हेरी सिंपल. डू यू प्ले, आणि मी जर तुम्हाला अनेकांना प्रश्न विचारला डू यू प्ले, तुम्ही खेळतात का, तर तुम्ही उत्तर कसं देणार, नो सर, अगोदर नो म्हणणार, नो वी डोंट. व्हेरी सिंपल. डू दे प्ले, ते खेळतात का, नो सर दे डोंट, काय म्हणायचं, दे डोंट. डज ही प्ले, नो सर ही डझंट, इथे तुम्हाला शॉर्टन फॉर्म यूज करावा लागेल, नो ही डझंट, आणि पुढे फुल स्टॉप. डज शी प्ले, नो शी डझंट. डज इट प्ले, नो इट डझंट. डज राम प्ले, नो राम डझंट. म्हणजे स्ट्रक्चर मध्येच उत्तर आहे. हे जरी नाही समजलं तरी तुम्ही स्ट्रक्चरची प्रॅक्टिस जर करत असाल तर हे उत्तर तुम्हाला असे द्यावे लागतात. आता लक्षात घ्या, मी जर चटकन जर तुम्हाला काही प्रश्न जर विचारले तर तुम्हाला उत्तर देता आले पाहिजे. ए डू यू लिव्ह इन पाकिस्तान, तू पाकिस्तानमध्ये राहतो का, नो सर आय डोंट. व्हेरी सिंपल. किंवा आय डोंट लिव्ह इन पाकिस्तान. ए डू यू स्पीक फ्रेंच, नो सर आय डोंट स्पीक फ्रेंच. डज शी लव्ह यू, नो सर शी डझंट किंवा शी डज नॉट लव्ह मी. व्हेरी सिंपल. डू यू प्ले कबड्डी, नो सर आय डोंट प्ले कबड्डी. आता प्रश्न मी माझ्यासमोर अनेक जण आहेत त्यांना करतो, ए डू यू प्ले कबड्डी, नो सर वी डोंट किंवा वी डोंट प्ले कबड्डी. ए डू यू अंडरस्टँड, नो सर आय डोंट अंडरस्टँड किंवा नो आय डोंट. आणि डू यू अंडरस्टँड, नो सर वी डोंट. ए डज शी अंडरस्टँड, नो सर शी डझंट किंवा शी डझंट अंडरस्टँड. आणि जर होकारार्थी उत्तर द्यायचं असेल तर यस शी डज किंवा शी अंडरस्टँड्स. बघा एक साधं एक्झाम्पल घ्या, तुमच्या घरी कुत्रा आहे आणि मी तुमच्या घरी आलो आणि तुमचा कुत्रा भुंकत नाही, चावत नाही आणि काहीच करत नाही, परंतु मी जर तुमच्या घरी आलो आणि मी जर विचारलं तुम्हाला, ए डज इट बार्क, डज इट बार्क, तुम्ही पटकन उत्तर कसं देणार, नो सर इट डझंट, नो सर इट डझंट. ए डज इट बाईट, नो सर इट डझंट किंवा इट डझंट बाईट. परंतु तोच कुत्रा जर चावत असला असता आणि मी जर प्रश्न विचारला, ए डज इट बाईट, तर तुम्ही उत्तर देणार येस सर इट बाईट्स किंवा यस इट डज. तर असे असंख्य प्रश्न आहेत, आपण त्याचे उत्तर देऊ शकतो. त्याचबरोबर ही प्रश्नांची शृंखला आहे, असे उत्तर तुम्हाला चटकन देता आले पाहिजे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण स्टँडर्ड स्ट्रक्चरची पण प्रॅक्टिस करणार आहे. आता हे शॉर्ट स्ट्रक्चर आहे, कारण या स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करत असताना डज माय फादर प्ले, डज आवर फादर प्ले, डज युअर फादर प्ले, डज इज फादर प्ले यांचे उत्तर आम्ही ॲप व्हर्जनमध्ये आणि पेन ड्राईव्ह व्हर्जनमध्ये दिलेले आहे. आणि याचं स्टँडर्ड स्ट्रक्चर खूप मोठं स्ट्रक्चर फक्त 3 प्रकारांचं तुम्हाला आमच्या ॲप व्हर्जनमध्ये देखील मिळणार आहे. परंतु मित्रांनो, प्रॅक्टिस करत असताना अजून एक ॲडिशन तुम्हाला करायची आहे. मी या ठिकाणी काही वाक्य तुम्हाला लिहून दाखवलेले आहे, म्हणजेच या स्ट्रक्चरचे तुम्हाला 30 वाक्य कसे लिहायचे. मला एकाने प्रश्न विचारला, सर हे वाक्य कसे लिहायचे. लक्षात घ्या, वाक्य तुम्हाला फक्त एका क्रियापदाचे लिहायचे आहेत. लिहिण्याची प्रॅक्टिस कमी करायची आहे, बोलण्याची प्रॅक्टिस जास्त करायची आहे. म्हणजेच या ठिकाणी आय प्ले पुढे लिहा मी खेळतो, वी प्ले आम्ही खेळतो, म्हणजे एकदा इंग्रजीमध्ये एकदा मराठीमध्ये असे 30 वाक्य तुम्ही लिहा. फॉर एक्झाम्पल ह्या एका चॅटचे वाक्य मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवलेले आहे.
आय प्ले मी खेळतो, वी प्ले आम्ही खेळतो, यू प्ले तू खेळतो, यू प्ले तुम्ही खेळतात, दे प्ले ते खेळतात, ही प्लेस तो खेळतो, शी प्लेस ती खेळते, इट प्लेस तो कुत्रा खेळतो, राम प्लेस राम खेळतो, श्याम प्लेस श्याम खेळतो. लक्षात घ्या 10 वाक्य इथे झाले. त्यानंतर आय डोंट प्ले मी खेळत नाही, वी डोंट प्ले आपण खेळत नाही, यू डोंट प्ले तू खेळत नाही, यू डोंट प्ले तुम्ही खेळत नाही. बघा मी इथे मराठीत लिहिलेलं नाही आहे, तुम्हाला मराठीत लिहायचं आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 10 वाक्य लिहायचे आहे. म्हणजे हे 10 वाक्य, हे 10 वाक्य आणि डू आय प्ले. लक्षात घ्या डू आय प्ले पुढे प्रश्नचिन्ह, मी खेळतो का, पुढे प्रश्नचिन्ह. डू वी प्ले आपण खेळतो का, डू यू प्ले तू खेळतो का, डू यू प्ले तुम्ही खेळतात का, डू दे प्ले ते खेळतात का, डज ही प्ले. आता लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही हे प्रश्न लिहितात या ठिकाणी या स्ट्रक्चर मध्ये इथे 3 नंबर मध्ये टी कॅपिटल नाही आहे, इथे डी कॅपिटल आहे. डू डज मध्ये डी कॅपिटल आहे, म्हणजेच इथे हे करते. मी कसे लिहिलेले आहेत हे लक्षात घ्या. रायटिंगची ऍक्टिव्हिटी करत असताना तुम्हाला सुरुवातीला आय वे यू दे ही शीट तुम्ही कॅपिटल मध्ये लिहू शकता, एच कॅपिटल मध्ये लिहू शकता, इथे आय कॅपिटल लिहू शकता. परंतु प्रश्नांमध्ये इथे आय कॅपिटल लिहू नका. डज इट प्ले इथे आय कॅपिटल काढायचा नाही. परंतु राम श्याम हे प्रॉपर नाउन आहे, विशेष नाम आहे, तेथे रामचा आर कॅपिटल काढा, श्यामचा एस कॅपिटल काढा, एकटा आय कॅपिटल लेटर मध्ये काढा. इन द सेम वे हे स्ट्रक्चर नीट लक्षात घ्या आणि असे एकूण 30 वाक्य लिहा, प्रश्न तयार करा आणि प्रश्नांचे उत्तर देण्यास सुद्धा शिका. तर मित्रांनो अगदी अशाच प्रकारे आपण ही एक रायटिंग ऍक्टिव्हिटी बघितली आणि ही रायटिंग ऍक्टिव्हिटी अतिशय महत्त्वाची आहे. जर समजा तुम्हाला प्रत्येक काळामध्ये प्रश्नांचे उत्तर जर द्यायचे असतील तर हा तुमचा एक बेसिक पार्ट आहे आणि हा तुमचा पाया आहे. आपल्याला पुढे असे असंख्य प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहे, जसं हॅव यू सीन अ पिक्चर, हॅज शी गॉन, ए डिड यू प्ले. त्याचबरोबर व्हर्बल क्वेश्चन्स असे असंख्य तयार होतात. प्रत्येक काळामध्ये व्हर्बल क्वेश्चन्स तयार होतात, परंतु हा पहिलाच काळ आहे आणि जर पहिल्याच काळामध्ये जर तुम्हाला समजलं याचे उत्तर कसे तयार होतात तर पुढच्या काळामध्ये अशा प्रश्नांचे उत्तर तुम्ही अगदी चटकन देऊ शकतात. म्हणूनच हा बेसिक पार्ट आहे. परंतु तुम्हाला जरी समजत असेल उत्तर कसे द्यायचे, परंतु बऱ्याच लोकांना अशा प्रश्नांचे उत्तर देता येत नाही. ए डज माय फादर प्ले, ए डज युअर फादर प्ले, डज हिज फादर प्ले. तुम्ही उत्तर कसं देणार? ए डज आवर फादर प्ले, डू यू सिंग अ सॉन्ग, डज शी सिंग अ सॉन्ग, ए डू आय डान्स व्हेरी वेल. असे चटकन उत्तर आपल्याला देता येत नाही. तर असे उत्तर देण्यासाठी याची प्रॅक्टिस करा आणि ही प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. मित्रांनो जर तुम्हाला 60 दिवसांचा कोर्स आमच्या ॲपमधून जर परचेस करायचा असेल तर तुम्ही परचेस करू शकता. त्यासोबत तुम्हाला 4 बुक्स हे मिळणारच आहेत, कारण अशा असंख्य ॲक्टिव्हिटीज आम्ही पुस्तकांमध्ये सुद्धा दिलेल्या आहेत. आणि दुसरा एक तुम्हाला ऑप्शन आहे आमचं पेन ड्राईव्ह व्हर्जन अलॉंग विथ 4 बुक्स. तर मित्रांनो तुम्ही स्टेप बाय स्टेप हा कोर्स बघू शकता. याहीपेक्षा लाईव्ह क्लासरूममध्ये आम्ही मुलांना कसं शिकवलेलं आहे याच्या सुद्धा ऍक्टिव्हिटीज आम्ही तुम्हाला दिलेले आहे. अजून एक ऑप्शन तुम्हाला मिळू शकतो आमच्या ॲप व्हर्जन मध्ये. जर तुमच्याकडे नेट कनेक्शन जर कमी असेल तर तुम्ही ते व्हिडिओज डाउनलोड सुद्धा करू शकतात. म्हणजे फक्त आमच्या ॲप मध्ये तुम्ही ते व्हिडिओज बघू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला 4 पुस्तकं देखील आम्ही पाठवत असतो. अगदी अशाच प्रकारे मित्रांनो 8वी पासून ते 12वी पर्यंत NCERTच्या विद्यार्थ्यांसाठी, स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही गणिताचं अतिशय सुंदर शेड्यूल तयार केलेलं आहे. हे शेड्यूल सुद्धा तुम्ही घेऊ शकता आमच्या ॲप मध्ये किंवा आमच्या YouTube चॅनलवर त्याचे काही डेमो व्हिडिओज देखील आहेत. मित्रांनो ही एक पद्धत आहे आणि आता आपण पुढच्या प्रकारामध्ये आपल्याला खूप गोष्टी शिकायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याला WH क्वेश्चन शिकायचे आहेत, प्रश्नांची उत्तर कसे द्यायचे आहेत ते शिकायचे आहेत, नॉन स्टॉप क्वेश्चन्स कसे विचारायचे आहेत, ऍक्टिव्हिटीज कशा करायच्या आहेत, प्रिपोजिशन्स, आर्टिकल्स, कंजक्शन्स, ग्रामर्स असे भरपूर प्रकार आहेत. परंतु हा देखील एक ग्रामरचाच पार्ट आहे. कॉन्व्हर्सेशन्स वगैरे असे भरपूर टॉपिक आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. तर तुम्हाला एक वही तयार करायची आहे, स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करायची आहे. याचा स्टँडर्ड स्ट्रक्चर बाकी आहे, मी तुम्हाला त्याची जादू दाखवणारच आहे. परंतु ही प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला पुढे जायचं नाही आहे. हमारा यह ऐप शेड्यूल परचेसिंग का डेमो वीडियो जरूर देखें. इस ऐप के स्टोर के ऑप्शन में आपको वीडियोस मिलेंगे. यह सब डे वाइज एंड सीक्वेंस वाइज शेड्यूल है. देयर आर टोटल चैप्टर्स. अगर आप किसी भी चैप्टर पे क्लिक करोगे तो आपको वह कंटेंट लॉक्ड नजर आएगा. लेकिन बाय के ऑप्शन में जाके आप कार्ड, नेट बैंकिंग या वैलेट के जरिए हमारा शेड्यूल परचेस कर सकते हो. उससे बार बार देख सकते हो और हमारा शेड्यूल परचेस करने के बाद 4 प्रिंटेड बुक्स हम आपको कुरियर तथा स्पीड पोस्ट द्वारा भेजेंगे. और गलती से यह ऐप आपसे डिलीट होता है तो आपके रजिस्टर्ड मोबाइल नंबर से और मेल आईडी से आप फिर से हमारे ऐप में लॉगिन कर सकते हो. हमारे ऐप के स्टडी मटेरियल में हम इन फ्यूचर आपको नए नए टेक्निक्स दे सकते हैं.
अगर आप हमारा 60 डेज का शेड्यूल परचेस करते हो तो इन फ्यूचर हम आपकी बैच भी क्रिएट कर सकते हैं तथा नए नए अपडेट्स भी आपको मिल सकते हैं।